नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. आपण BA भाग 1 सेमिस्टर 2 भूगोल पेपर नंबर 2 मानवी भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत. Syllabus of Human Geography introduced from June 2018. जून 2018ला परिचित झालेल्या या मानवी भूगोलाच्या अभ्यास क्रमाची ओळख आपल्याला या 4 प्रकरणाच्या माध्यमातून झालेली आहे. यालाच आपण मॉड्यूल म्हणतो. मॉड्यूल फर्स्ट ह्युमन जिओग्राफी म्हणजेच ज्याला आपण मानवी भूगोल असं म्हणतो. मॉड्यूल सेकंड पॉप्युलेशन लोकसंख्या. मॉड्यूल थर्ड सेटलमेंट वसाहती. मॉड्यूल 4 ॲग्रिकल्चर कृषी. आपण ह्युमन जिओग्राफी प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे, ज्याला आपण मानवी भूगोल असं म्हणतो. आणि आता आपण पॉप्युलेशनचा म्हणजेच लोकसंख्या या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत. मॉड्यूल सेकंड पॉप्युलेशन, यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, माल्थस थेअरी ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी, मायग्रेशन टाइप्स अँड इफेक्ट्स. म्हणजेच मित्रांनो, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या वाढीचा माल्थसचा सिद्धांत, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आणि स्थलांतर प्रकार व परिणाम. या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण मित्रांनो लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासले. त्याच्यामध्ये 3 प्रमुख घटक आहेत. पहिला घटक आहे भौगोलिक, प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक. यामध्ये पहिला मुद्दा आपण अभ्यासला स्थान. दुसरा प्राकृतिक रचना, त्याच्यामध्ये पर्वत, पठार, मैदान. तिसरा मुद्दा आहे प्रमुख तिसरा मुद्दा हवामान, पाणी पुरवठा, मृदा. त्यानंतर नैसर्गिक वनस्पती, खनिज व ऊर्जा साधन संपत्ती, शिरकाव, योग्य प्रदेश, समुद्र सपाटीपासून उंचीचे प्रदेश, किनारी प्रदेश. त्याचबरोबर मित्रांनो आर्थिक घटकमध्ये वाहतूक, औद्योगिक विकास, व्यापार वृद्धी, नागरीकरण, तांत्रिक प्रगती. आणि तिसरा मुद्दा जो आहे सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय घटक. त्याच्यामध्ये सामाजिक घटक, ऐतिहासिक घटक, राजकीय घटक या सर्व घटकांचा अभ्यास आपण पूर्ण केल्यानंतर आपण आता स्थलांतराचा अभ्यास करीत आहोत. आणि स्थलांतरामध्ये मित्रांनो स्थलांतर म्हणजे काय, स्थलांतराची व्याख्या, स्थलांतराचा जो उद्देश आपण अभ्यासला. स्थलांतराचे महत्त्व आपण लोकसंख्या शास्त्राच्या दृष्टीने, अर्थशास्त्राच्या दृष्टीने, समाजशास्त्राच्या दृष्टीने, राज्यशास्त्राच्या दृष्टीने आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर स्थलांतरावर परिणाम करणारे जे घटक आहेत, भौगोलिक घटक, आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक, यांचा आपण मित्रांनो थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण स्थलांतराचे जे काही प्रकार आहेत या प्रकारांचा आपण अभ्यास करीत आहोत. स्थलांतराचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक अंतर्गत, त्याला आपण देशांतर्गत सुद्धा म्हणू शकता. दुसरा आहे बहिर्गत स्थलांतर, त्याला आपण आंतरराष्ट्रीय स्थलांतर असंही म्हणू शकता. अंतर्गत स्थलांतरामध्ये आपण 5 प्रकार पाडलेले आहेत. एक कालावधीनुसार स्थलांतर, प्रदेशानुसार स्थलांतर, सामाजिक व शैक्षणिक घटकानुसार स्थलांतर, अंतरानुसार स्थलांतर व ठिकाणानुसार स्थलांतर. मित्रांनो यापैकी आपण अभ्यास जो सुरू केलेला आहे तो म्हणजे पहिला जो प्रकार आहे अंतर्गत किंवा देशांतर्गत स्थलांतर. त्याच्यामध्ये कालावधीनुसारचा स्थलांतर व प्रदेशानुसारचं जे काही स्थलांतर आहे यांचा आपण अभ्यास पूर्ण मित्रांनो केलेला आहे. आणि मग यामध्ये हा अभ्यास आता आपल्याला पुढं आपण जाणार आहोत. आणि तो म्हणजे तिसरा मुद्दा आहे सामाजिक व शैक्षणिक घटकांच्या आधारावरती जे काही स्थलांतर आहे हे स्थलांतर अत्यंत महत्त्वपूर्ण स्थलांतर आहे. सामाजिक व शैक्षणिक घटकांच्या आधारावर जे काही स्थलांतर आहे देशांतर्गत स्थलांतरामध्ये हे तिसरा प्रकार आहे, C ज्याला आपण म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो विवाह हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः भारतभूमीमध्ये एक मजबूत अशी विवाह संस्था आहे.
आणि ही आपल्या संस्कृतीचा अत्यंत मजबूत असा पाया आहे, आधार आहे. आणि ही आपल्या संपूर्ण विशेषतः पाश्चात्य देशातील लोकांना अत्यंत आश्चर्यकारक अशी गोष्ट विवाह संस्था आहे. कारण पाश्चात्य देशामध्ये विशेषतः विवाह होणं आणि विवाह मोडणं म्हणजे ज्याला घटस्फोट, ही प्रक्रिया सतत चालू असते. जसं आपण पाहतो की आपल्याकडं अनेक क्रिकेटच्या मॅच चालू असतात. मग कधी वन डे तर कधी मित्रांनो काय असते, कसोटी असते. तर आपण बघतो की ह्या अनेक मॅच अनेक संघांच्या बरोबर खेळल्या जातात. तशाच प्रकारचं या ठिकाणचं डळमळीत असणारी जी काही भोगवादी संस्कृतीमधील जी काही विवाह संस्था आहे पाश्चात्य देशातली, अत्यंत डळमळीत आहे. आणि त्यामुळं मी हे क्रिकेटशी तुलना केलेली आहे. मग त्यांचे विवाह कधी 1 दिवसाचे ठरतील, तर कधी आठवड्याचे, 2 आठवड्याचे, 3 आठवड्याचे ठरतील. परंतु दीर्घकाळ असा विवाह त्या ठिकाणी टिकलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणून पाश्चात्य देशातील लोकांना आपली असणारी जी काही विवाह संस्था आहे, ही विवाह संस्था काय आहे, एक आश्चर्याचं गोष्ट आहे त्यांच्यासाठी. कारण त्यांच्या संस्कृतीमध्ये ओळख करून देतात पती पत्नी की हा माझा तिसरा पती, चौथा पती, ही माझी 5वी बायको, 7वी बायको वगैरे वगैरे. परंतु आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हा ते डोकावून पाहतात तेव्हा आयुष्यभर पती पत्नी एकमेकांना साथ देतात, गोडी गुलाबीनं प्रेमानं राहतात. हे अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट या भारतीय भूमीतील या संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हे आपल्यासाठी आश्चर्य नाही, त्यांच्यासाठी आश्चर्य आहे, आपल्यासाठी एक सामान्यच गोष्ट आहे. आणि मग मित्रांनो त्यांना आश्चर्य वाटतं. तर या मूळ आपला जो विषय आहे वैवाहिक स्थलांतर, या विवाहाच्या निमित्तानं मित्रांनो स्थलांतर होत असतात. विशेषतः भारतीय समाजामध्ये स्थलांतरित होऊन महिला जातात. कन्या असं म्हटलं जातं की रोटी किंवा तूप रोटी, बेटी तूप रोटी, किंवा जी कन्या असते ती धनाचं लक्ष्मी असते म्हणे, धन असतं. आणि हे धन कुणाचं असतं, पारक्याचं धन असतं. आणि हे जेव्हा आपण विवाह करून देतो तेव्हा काय होते, आपल्या घरातून ती निघून जाते आणि दुसऱ्याच्या घरामध्ये पोचते. यालाच आपण मित्रांनो वैवाहिक स्थलांतर असं आपण म्हणतो. आणि सासर आणि माहेर अशा एक त्या स्त्रीला 2 ठिकाणं प्राप्त होतात. पहिलं आई बाबाचं जे घर आहे ते माहेर बनतं, तर पतीचं घर हे सासर बनतं. आणि मग ती माहेरातून सासरी जाते. हे एक वैवाहिक स्थलांतर आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारची काही स्थलांतर आहेत. आणि स्थलांतरित होऊन जे लोक एका भागातून दुसऱ्या भागात किंवा एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात, याचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण सुद्धा मित्रांनो पुष्कळ आहे. 1961चा खतीब सरांच्या पुस्तकामधला आकडा आहे की भारतात विवाहाद्वारे जे काही स्थलांतर होतं ते जवळजवळ 46.8% हे स्थलांतर विवाहाद्वारे होतं. पूर्वीच्या काळी विवाह हे जवळजवळच्याच शहरातून गावातून व्हायचे. आज जवळच्या होतातच, शिवाय लांबही होतात आणि लांबही स्थलांतर घडून येतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे वैवाहिक स्थलांतर हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक किंवा शैक्षणिक घटकांच्या आधारावरील स्थलांतरामधील एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक घटकांच्या आधारावरील जे काही स्थलांतराचा दुसरा प्रकार आहे तो प्रकार आहे शैक्षणिक उद्देशाने होणारे स्थलांतर. मित्रांनो, आपल्याला विशेषतः बालपणापासूनच प्रत्येकाचं शिक्षणाचं एम ठरलेलं असतं. ग्रामीण भागातील तुम्ही लोक विशेषतः थोडंसं एमपासून दूर असता, हे मला जाणवलेलं आहे. मी प्रत्यक्ष जेव्हा तुमच्याशी कम्युनिकेशन करत असतो
तेव्हा तुमचं एम काय असं विचारत असतो. तेव्हा बऱ्याच मुलांना मुलींना आपलं एम सांगता येत नाही. आणि मग त्यांनी ते एमच निश्चित केलेलं नसतं. शिकायचं म्हणून शिकत राहतात, परंतु बऱ्याच वेळा मित्रांनो काही कालांतरानं काही मुलामुलींना, ग्रामीण भागातील काही मुलामुलींना आपलं एम शिक्षणाचं दिशा ठरवणं शक्य होतं आणि त्या दृष्टिकोनातून ते वाटचाल करतात. आणि मग त्या शिक्षणासाठी त्यांना बऱ्याच वेळा स्थलांतरसुद्धा करून जावं लागतं. मग हे तात्पुरते स्थलांतर असता अर्थात, परंतु त्यांना स्थलांतर या शिक्षणासाठी मित्रांनो करावं लागतं. तर शहरी भागातील मुलांच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांचं एम हे निश्चित असतं. ते बालपणापासून त्यांच्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्यानुसार त्यांचे पालकही त्यांना सपोर्ट करत असतात. आणि मग शहरी भागातील जे काही पालक आहेत किंवा विद्यार्थी आहेत, तर पालकांच्या सपोर्टमुळेच या गोष्टी घडत असतात. तर हे विद्यार्थी आहेत शहरी भागातील, ते अत्यंत लहान वयामध्ये सुद्धा शिक्षणाच्या निमित्तानं काय करतात, स्थलांतरित होतात आणि मग बोर्डिंगला राहतात किंवा चांगल्या स्कूलमध्ये राहतात आणि आपलं भविष्य चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि ग्रामीण भागातील मुलं उशिरानं का असेना, परंतु शिक्षणाच्या निमित्तानं ते स्थलांतरित करतात. त्याच्यामध्ये मग कोणी डॉक्टर होण्याच्या निमित्तानं, कोणी इंजिनियर होण्याच्या निमित्तानं, कोणी सायंटिस्ट होण्याच्या निमित्तानं, कोणी स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं, कोणी उच्च शिक्षण घेण्या MA MCOM MSc असो PG डिग्री घेण्याच्या निमित्तानं, तर कोणी मित्रांनो टेक्निकल एज्युकेशनच्या निमित्तानं, जसं इंजिनिअरिंग आहे किंवा अनेक इतरही टेक्निकल एज्युकेशन असतं, त्या निमित्तानं काय होतात, स्थलांतरित होत असतात. आणि या विशेषतः खेड्यातून हे स्थलांतर शहराकडे होत असतं किंवा लहान शहरातून मोठ्या शहराकडे, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात. काही वेळेस तर मित्रांनो जसं IIT इंजिनियर व्हायचं आहे म्हटल्यानंतर 11वी-12वीच्या मुलांना राज्याच्या बाहेर सुद्धा काय करतात की शिक्षणासाठी ठेवतात, असंही आपल्याकडं चित्र पाहायला मिळतं. तर राज्यातून सुद्धा स्थलांतर होतं. आणि काही अतिश्रीमंत जे काही लोक असतात, उच्चवर्गीय ज्याला आपण म्हणतो, आर्थिकदृष्ट्या उच्च उत्पन्न गटातील लोक, उच्च उत्पन्न गटातील लोक, हे मुलांना दुसऱ्या राज्यातच नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा शिक्षणाच्या निमित्तानं मित्रांनो ठेवत असतात. तर हे शैक्षणिक उद्देशाने होणारं हे स्थलांतर आहे. तर ही काही उदाहरणं आपल्याला इथं सांगता येतात. आणि अशा प्रकारचं जे काही स्थलांतर आहे, हे स्थलांतर अल्प काळासाठी असतं. अर्थात काही कोर्सेस हे 6 महिन्याचे असतात, वर्षाचे असतात, काही 2-3 वर्षाचे असतात. या प्रकारे हे काही काळासाठी शैक्षणिक स्थलांतर होत असतं शिक्षण या उद्देशानं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. अशा प्रकारे सामाजिक व शैक्षणिक घटकांच्या आधारावरचं हे स्थलांतर आपण पाहिल्यानंतर पुढचा जो स्थलांतराच्या प्रकारामध्ये अंतर्गत स्थलांतरामध्ये आपण पुढचा जो प्रकार आहे तो अंतराच्या आधारावरती होणारे स्थलांतर. मग जवळच्या ठिकाणी होणारे स्थलांतर आणि लांब होणारे स्थलांतर, हे आपण 2 प्रकार याच्यामध्ये पडतात. विशेषतः आपण पाहतो की जवळच्या ठिकाणी होणारं जे काही स्थलांतर आहे ते ग्रामीण भागातून हायस्कूलला जाणारी मुलं जवळच्याच असणाऱ्या छोट्याशा शहराकडे जातात, तेव्हा हे स्थलांतर जवळच्या ठिकाणी होणारं स्थलांतर असतं. किंवा दूध, भाजी किंवा फळे जे विक्रेते आहेत, ते विक्रेते, ग्रामीण भागातील विक्रेते शहरी भागामध्ये जातात आणि काय करतात, जे काही व्यापार या निमित्तानं किंवा विक्री या निमित्तानं जातात आणि काय करतात की विक्री करून परत येतात. काही लोक जवळपासच नोकऱ्या करतात. उदाहरणार्थ पलूसमधील बरेच लोक पूर्वी या सुद्धा की इथंच किर्लोस्करवाडीचा जो काही किर्लोस्कर ब्रदर्सचा कारखाना आहे, या कारखान्यामध्ये जायचे, काम करायचे, नोकरी करायचे आणि परत
यायचे, तर हे जवळच्या ठिकाणी होणारं स्थलांतराचं उदाहरण आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतात की महाराष्ट्रामध्ये अनेक साखर कारखाने उभा राहिले आणि या साखर कारखान्याच्या परिसरातील अनेक लोक त्या ठिकाणी स्थलांतरित होऊन जवळच्या ठिकाणी नोकरी उपलब्ध आहे म्हणून त्या साखर कारखान्यामध्ये नोकरी करण्यासाठी जातात. हे जवळच्या ठिकाणी होणारं स्थलांतर आहे. त्याचबरोबर पहा मित्रांनो, इतरही जी काही मोठी शहरं आहेत त्या शहरांच्यामध्ये रोजगार उपलब्ध असतो आणि या मोठ्या शहरांच्या जवळचा जो काही परिसर आहे या परिसरातून लोक त्या ठिकाणी रोजगाराच्या निमित्तानं किंवा व्यापाराच्या निमित्तानं किंवा मित्रांनो काही व्यवसायाच्या निमित्तानं जवळच्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. ही अंतराच्या आधारावरील जवळच्या ठिकाणी होणारे स्थलांतराची काही उदाहरणं आपण पाहिलेली आहे. यानंतर पहा दूरच्या ठिकाणी होणारं जे काही स्थलांतर आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण सांगता येतं की या स्थलांतरामध्ये अंतराचा जो काही टप्पा आहे हा मोठा असतो. हे राज्यातील दूरच्या ठिकाणी किंवा राज्याबाहेर मुख्यतः नोकरीच्या निमित्तानं हे स्थलांतर होत असतं. उदाहरणार्थ पहा की आता तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेला बसाल, कोणी बँकेमध्ये SBI सारख्या बँकेमध्ये नोकरीला लागलात किंवा एखाद्या नॅशनल बँकेमध्ये नोकरीला लागलात, तर तुम्हाला तुमच्या गावाजवळच नोकरीचं ठिकाण किंवा स्थान प्राप्त होईल असं नाही आहे. तर तुम्हाला गावापासून दूरच्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या दूरच्या जिल्ह्यामध्ये किंवा दूरच्या एखाद्या शहरामध्ये किंवा गावामध्ये तुम्हाला नोकरीच्या निमित्तानं जावं लागेल. हे दूरच्या ठिकाणी होणाऱ्या स्थलांतराचं उदाहरण आपल्याला सांगता येतं. तर तुम्ही बँकेत अधिकारी झाला, नॅशनलाइज्ड बँक आहे, तर त्या नॅशनलाइज्ड बँकेचे देशभर काय असतात, शाखा असतात. मग तुम्हाला राज्य सोडून सुद्धा बाहेर तुम्हाला नोकरीच्या निमित्तानं जावं लागेल. ही दूरच्या ठिकाणी होणारं स्थलांतराचं उदाहरण आहे. किंबहुना मित्रांनो, तुम्ही MPSCच्या मार्फत जर स्पर्धा परीक्षेतून जॉब पकडला तर तुम्हाला राज्यभर कुठंही नोकरीच्या निमित्तानं तुम्हाला जावं लागेल. म्हणजे दूरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या गावात तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून मिळालेल्या जॉब्समुळं दूरच्या ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी जावं लागेल. हे दूरच्या ठिकाणी होणाऱ्या स्थलांतराचं उदाहरण आहे. तर मित्रांनो, काही तुमच्यापैकीच काही लोक अगदी UPSC करणारे लोक आहेत, हे केंद्र शासनाचे कर्मचारी बनतील तेव्हा तुम्हाला राज्य सोडून सुद्धा बाहेर नोकरीच्या निमित्तानं जावं लागेल. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. अशी काही उदाहरणं नोकरीच्या निमित्तानं, या फक्त नोकरीच्या निमित्तानेच दूरच्या ठिकाणी स्थलांतर होतं असं नाही आहे, तर काही व्यवसाय किंवा व्यापाराच्या निमित्तानं सुद्धा अनेक लोक आपण बघतो की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत. मारवाडी लोक आपण बघतो की अनेक छोट्या मोठ्या शहरातून पोहोचलेले आहेत, अनेक राज्यातून, फक्त त्यांच्याच राज्यात नाही तर अनेक देशामध्ये पोहोचलेले हे मारवाडी लोक आहेत. गुजराती लोक सुद्धा व्यापाराच्या निमित्तानं आपल्याला अनेक ठिकाणी अनेक राज्यातून पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, त्याचबरोबर इतरही लोक आहेत की व्यापाराच्या निमित्तानं काय करतात की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित होऊन किंवा दुसऱ्या गावामध्ये स्थलांतरित होऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तर हे दूरच्या ठिकाणी होणाऱ्या स्थलांतराचं उदाहरणं आपल्याला सांगता येतात. अशी अनेक उदाहरणं आहेत की उदाहरणार्थ महाराष्ट्रामधील अनेक लोक, युवा पिढी म्हणा किंवा बालकसुद्धा, की अनेक राज्यांच्या मोठमोठ्या शहरामधून गलाई व्यवसाय, ज्याला आपण सोने चांदीचा व्यवसाय असं म्हणतो, या व्यवसायामध्ये काय करतात, नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात. तर त्या निमित्तानं ते दूरच्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर होत असतं. अशा अनेक स्थलांतराची उदाहरणं मित्रांनो आपल्याला सांगता येतात. दुसरं उदाहरण आपल्याला देता येतं की केरळमधील जी काही उडपी समाज आहे यांची हॉटेल्स, उडपी म्हणून समाज जो आहे किंवा हॉटेल व्यवसायामध्ये विशेषतः पारंगत आहेत.
तर ते फक्त हॉटेल केरळमध्येच काढून थांबतात असं नाही आहे, तर ते संपूर्ण भारतभर त्यांचे हॉटेल्स आपल्याला पाहायला मिळतात, नाश्ता सेंटर्स पाहायला मिळतात. तर ही त्यांचा व्यवसाय असतो आणि त्या निमित्तानं ते काय करत असतात, संपूर्ण भारतभर त्यांचं स्थलांतर दूरच्या ठिकाणी होत असतं. असं दूरच्या ठिकाणी होणाऱ्या स्थलांतराची अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं दूरच्या ठिकाणी होणारी जी काही स्थलांतर आहेत. मग दूरचं ठिकाण म्हणजे बाहेरच्या राज्यातच झालं पाहिजे असं नाही आहे. एकच राज्य आहे परंतु दूरवर्ती, उदाहरणार्थ आपण मुंबईच्या हाताने आपल्याला नागपूर किंवा चंद्रपूरला नोकरीला जावं लागतं, किंवा चंद्रपूरचं आहे तर मुंबईला यावं लागतं. हे सुद्धा दूरचं ठिकाण आहे. आपल्याला पुण्याला जावं लागतं, मुंबईला जावं लागतं, हे सुद्धा दूरचं ठिकाण आहे. तर हे अंतराच्या आधारावरती होणारं स्थलांतरचा प्रकार आहे. आणि यानंतर मित्रांनो आपण पुढचा जो काही स्थलांतराचा प्रकार आहे त्या प्रकाराकडे आपण वळणार आहोत. आणि तो म्हणजे अंतर्गत स्थलांतराचाच प्रकार आहे हा. तो शेवटचा प्रकार आहे अंतर्गत स्थलांतराच्या प्रकारामधला. तो आहे ठिकाणाच्या आधारावरती होणारं स्थलांतर. त्यामध्ये मित्रांनो ग्रामीण ते ग्रामीण, ग्रामीण ग्रामीण अर्थात ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर, नागरी नागरी, ग्रामीण ते ग्रामीण अर्थात ओळीनं पाहूया म्हणजे तुमचा गोंधळ नाही होणार. पहिला प्रकार आहे ग्रामीण नागरी स्थलांतर. याचा अर्थ आहे मित्रांनो की ग्रामीण ते नागरी स्थलांतर म्हणजेच ग्रामीण भागातून शहराकडे होणारं स्थलांतर. दुसरा प्रकार आहे तो नागरी नागरी स्थलांतर, शहरातून एका शहरातून दुसऱ्या शहरात होणारं स्थलांतर. तिसरा प्रकार आहे ग्रामीण ग्रामीण स्थलांतर, म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात होणारं स्थलांतर. आणि चौथा प्रकार आहे ग्रामीण नागरी स्थलांतर, म्हणजे शहरातून ग्रामीण भागाकडे होणारं स्थलांतर. तर असे 4 प्रकार आहेत. तर मित्रांनो पहिला जो प्रकार आहे ग्रामीण ते नागरी म्हणजे शहरी, ग्रामीण ते नागरी स्थलांतर हे खूप अधिक होत असतं, खूप मोठ्या संख्येने होत असतं. तर नागरी ते म्हणजे ग्रामीण स्थलांतर खूप कमी होत असतं. म्हणजे शहरातून खेड्याकडे येणारे स्थलांतर लोक आहेत ते अत्यंत कमी असतात. हे स्थलांतर खूप कमी आहे असं या ठिकाणी वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. तर यातला एक एक प्रकार आपण पाहूया. पहिला जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये आपण ग्रामीण ते नागरी स्थलांतर आपण बघणार आहोत. यामध्ये मित्रांनो ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारे जे स्थलांतर आहे हे महत्त्वाचं स्थलांतर आहे. ग्रामीण भागातील लोक शेती, पशुपालन इत्यादी व्यवसायात गुंतलेले असतात. येथे उद्योगधंदे व व्यापाराची प्रगती ग्रामीण भागात मित्रांनो झालेली नसते आणि त्यामुळं ग्रामीण भागात रोजगार किंवा नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. आणि मग मित्रांनो मोठी शहरे, उद्योगधंदे, व्यापार इत्यादींची केंद्रे असल्याने तेथे रोजगाराची संधी असते. आणि म्हणून मग ग्रामीण भागातील जी काही मुलं आहेत, अलीकडच्या काळामध्ये मुलीसुद्धा शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर पडू लागलेले आहेत. परंतु बऱ्यापैकी ग्रामीण भागातील युवा म्हणजे मुलं जी काही मोठी शहरातील जी काही उद्योगधंदे व्यापारांची केंद्र असल्यानं तिकडं रोजगार उपलब्ध असल्यानं तिकडं स्थलांतरित होत असतात, म्हणजे ग्रामीण ते नागरी स्थलांतर होत असतं. याशिवाय मित्रांनो शहरामध्ये अनेक शिक्षणाच्या व आरोग्याच्या सोयी असतात, मनोरंजनाचे सुद्धा सोयी असतात आणि म्हणून ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येनं शहराकडे स्थलांतरित करीत असतात. यात बऱ्याच वेळा अशिक्षितांची सुद्धा संख्या अधिक आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारचं स्थलांतर भारतात सर्वत्र होताना पाहायला मिळतं. आणि अधिक संख्येने जे काही स्थलांतर आहे हे ग्रामीण ते नागरी स्थलांतर अधिक मोठ्या संख्येनं मित्रांनो होत आहे. यानंतर मित्रांनो दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे नागरी नागरी स्थलांतर. म्हणजेच मित्रांनो एका शहराकडून दुसऱ्या शहराकडे होणाऱ्या स्थलांतरास आपण नागरी नागरी स्थलांतर असं म्हणूया. हे विविध उद्देशाने
आणि विशेषतः लहान शहराकडून मोठ्या शहराकडे होते. आज जेथे चांगल्या नोकरीच्या संधी असते त्या शहराकडे लोकांचे स्थलांतर होते. पूर्वी आपण पाहायचं की नोकरी आपल्याला जवळ पाहिजे असं वाटायचं, परंतु आज मुलांची मानसिकता बदललेली आहे. बरेच लोक एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये, मग काही वेळेस तर छोट्या शहरातून मोठ्या शहराकडे हे सामान्य झालं. परंतु मोठ्या शहराकडून आणखीन मोठ्या शहराकडे किंवा दुसऱ्या मोठ्या शहराकडे, जसं पुण्यामधून बेंगलोरला किंवा चेन्नईला किंवा मुंबईला नोकरीसाठी अनेक इंजिनियर्स मंडळी जात असतात. चांगले पॅकेज मिळते ना बेंगलोरला, तर बेंगलोरला जाऊया, चेन्नईला जाऊया, कुठंही जाण्याची त्यांची तयारी असते. म्हणजेच हे फक्त त्यांना काय आहे, अर्थार्जन किंवा पॅकेज म्हणतो, पैसा म्हणतो, हा पैसा त्यांना मिळत असेल तर त्या ठिकाणी ते जातात. आणि त्यातून हे नागरी म्हणजेच एका शहरातून दुसऱ्या शहरात होणारं स्थलांतर मित्रांनो घडत असतं. पहा, यानंतरचा जे काही स्थलांतराचा जो प्रकार आहे तो ग्रामीण स्थलांतर हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या प्रकारचा परिचय तुम्हाला सुद्धा मित्रांनो पाहायला मिळतो. या प्रकारात एका ग्रामीण क्षेत्रातील लोक दुसऱ्या ग्रामीण क्षेत्राकडे स्थलांतरित झालेले पाहायला मिळतात. या प्रकारचे स्थलांतर बहुधा मित्रांनो कृषी क्षेत्रात व थोड्या प्रमाणात ग्रामीण खाणकाम किंवा औद्योगिक क्षेत्रात आढळते. याचे काही प्रकारही उपप्रकार, ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतराचे काही उपप्रकार सुद्धा पडतात. त्याच्यामध्ये नवीन बागायती क्षेत्राकडे होणारे स्थलांतर, विशेषतः भारतामध्ये आसाम, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातील चहा व कॉफी, रबर, नारळ या बागांच्याकडे मित्रांनो स्थलांतर होत असतं. नवीन कृषी क्षेत्राकडे होणारे स्थलांतर, उदाहरणार्थ मित्रांनो पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमधील नवीन लागवड क्षेत्राकडे होणारे स्थलांतर. त्याच बरोबर मित्रांनो ग्रामीण खाणकाम क्षेत्राकडे होणारे स्थलांतर, उदाहरण सांगायचं झालं तर छोटा नागपूरचे पठार, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमधील ग्रामीण खाणकाम क्षेत्राकडे होणारे स्थलांतर. याशिवाय ग्रामीण औद्योगिक क्षेत्राकडे होणारे स्थलांतर, पश्चिम बंगाल किंवा हुगळी किंवा या ठिकाणचं जे काही ग्रामीण औद्योगिक क्षेत्राकडे होणारं स्थलांतर. आपल्या भागामध्ये सुद्धा ग्रामीण औद्योगिक क्षेत्र म्हणून आपण ऊस कारखान्यांच्याकडे पाहू शकतो. आणि मग आपण काय करतो, त्या ठिकाणी रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, नोकरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करत असतो की जवळच असणाऱ्या औद्योगिक क्षेत्राकडे म्हणजेच कारखान्याकडे आपण स्थलांतरित होऊन जात असतो. पहा, आणि शेवटचा प्रकार आहे, त्या प्रकारचं नाव आहे नागरी ते ग्रामीण स्थलांतर. शहराकडून जे काही स्थलांतर होतं, खेड्याकडे होणारं स्थलांतर, याला नागरी ग्रामीण स्थलांतर असं म्हणतात. शहरातील खूप मोठी प्रचंड गर्दी म्हणूया, लोकसंख्येची त्या ठिकाणी घनता जास्त असल्यामुळं प्रचंड गर्दी, दाटी आणि त्या ठिकाणी प्रचंड असणारा गोंगाट किंवा प्रदूषण, जागेचा अभाव इत्यादी कारणामुळे शहरातील काही लोक या असणाऱ्या दगदगीला म्हणूया कंटाळून जातात आणि त्यांना आपल्या असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये राहायची ओढ निर्माण होते. आणि मग ते यात मुख्यतः व्यापारी लोकांचा समावेश असतो. आधुनिक जलद वाहतुकीच्या साधनामुळे यांना आपल्या कामाच्या ठिकाणी येणे व परत जाणे शक्य होते. अर्थात इतर स्थलांतरापेक्षा याचे प्रमाण जे आहे कमी आहे. व्यापाऱ्यांच्या बरोबरच मित्रांनो आणखीन एक वर्ग आहे, तो हे प्रमाण कमी आहे परंतु नामोल्लेख करायला हरकत नाही की बालपण ग्रामीण भागामध्ये गेलेला आहे आणि मग शिक्षणाच्या निमित्तानं आणि नोकरीच्या निमित्तानं तो व्यक्ती काय करतो, शहरामध्ये राहतो. आणि शहरातील जेव्हा जेव्हा अतितणावाचे प्रसंग येतात, अर्थात रोजच येतात, प्रचंड ट्रॅफिक जामच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, प्रदूषणाच्या समस्या आहेत,
अगदी सामान्य असणारी समस्या म्हणजे केर कचऱ्याची विल्हेवाट, इथून समस्या असतात. नागरी जीवनामध्ये समस्यांची खूप दाटी आहे, रेलचेल आहे. आणि यामुळे सतत असे ताणतणावामुळं जेव्हा हा व्यक्ती राहत असतो ग्रामीण जीवनामध्ये बालपण गेलेला, तेव्हा मित्रांनो त्याला खूप आठवण येते ती आपल्या ग्रामीण जीवनाची, आपल्या बालपणातील आठवणी येतात. आणि असे लोक पुन्हा जेव्हा रिटायर होतात तेव्हा यातील काही लोक काय करतात, पुन्हा आपल्या ग्रामीण भागात येणं पसंत करतात. परंतु नागरी ते ग्रामीण जे काही स्थलांतर होतं, हे स्थलांतर अत्यंत कमी प्रमाणात होत असतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे मित्रांनो स्थलांतराचं जे काही प्रकार आपण दोन केले, एक अंतर्गत स्थलांतर आणि दुसरा प्रकार केला होता तो बहिर्गत स्थलांतर. तर त्यामधील अंतर्गत स्थलांतर जे आहे ते अंतर्गत स्थलांतराचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी आपण मित्रांनो थांबूया. धन्यवाद.